हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. स्वामी ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. तुलसीबाई सब संतन की जय. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म परानन्दमीशमानन्दिवल्लभं. ज्ञानेश भगवान् विष्णुर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्करात्. नमो सद्गुरु त्वया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती. श्वे भानु जो भानुवारा दिला तयाच्या पुढे दीपको दिव्य झाला. हरिभक्ती लागोडी तारी समजता नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा. भक्तरत्नम संतवर्यम भक्तिमार्ग प्रबोधकम परमात्म्याशी रतम वंदे श्रीपादाय पुनः पुनः. गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देव महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. का अभ्यासा लागी कसू नाही तुझे अंगी, तरी आहाशी जया भागी तैसाची आस. इंद्रिय न कोंडी भोगाते न तोडी, अभिमानून संडी श्वदा जातीचा. कुळधर्म चाळी विधी निषेध पाळी, मग सुखे तुझ सरळी दिधली आहे. परी म्हणे वाचा देही, जैसा जो व्यापारू होये तैसा मी करीतू आहे ऐसे न म्हणणे. उनया पुरवया काही, उरो नेदी आपुलिया ठाई. श्वजाती करुणी देही जीवित्व आपुले. माळिये जेवले केले तेवले निवांतची गेले, तया पानिया ऐसे केले होवा वेगा. म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती ये ओझी नेघे मती. अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई, एरवी तरी सुबटा उजू का अवाटा. रथू काही खटपटा करीतू असे, आणि जे जे कर्म निपजे ते थोडे बहु न म्हणिजे. निवांतची अर्पिजे माझ्या ठाई, ऐशिया सद्भावना. तनुत्यागी अर्जुना, तू सायुज्यता सजना माझी ऐसी. प्रस्तुत प्राप्तवेळी प्राप्त प्रसंगी आपणा सर्वांना विनम्र भावानं सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण प्रवचनाकरता उपस्थित नाहीत, आपण सत्संगाकरता उपस्थित आहोत. सत्संग आपण म्हणतो, परंतु सत्संग म्हणजे खऱ्या अर्थानं एकमेकानं केलेला संवाद. श्रोता आणि वक्ता या दोन भूमिका इथं वास्तवता जर चिंतन केलं तर हे वास्तवतः दिसायला दोन अंग दिसतात, परंतु श्रोता आणि वक्ता या दोन्हीला पूरक असणारं जे साधन आहे ते साधन म्हणजे केवळ शब्द आहे. शब्दाच्या या दोन भूमिका सिद्ध होतात, श्रोता आणि वक्ता. वास्तवता वक्त्याच्या दृष्टीने शब्द महत्वाचा आहे आणि श्रोत्याच्याही दृष्टीने शब्द महत्वाचा आहे. मग शब्दाच्या भूमिकेत जर आपण आलो तर तिथं बोलणारा दुसरा कोणी वेगळा असू शकत नाही आणि ऐकणारा वेगळा असू शकत नाही.
दोन्ही एका भूमिकामध्ये येणं, एकत्वात येणं, यालाच सत्संग म्हटलेलं आहे. म्हणून नाथ महाराजांनी भागवतामध्ये असं चिंतन केलंय, सत्संग परी बहुता परी, परी अभाग्य ते अवधारी, जेन माझ्या ठाई परी अनन्य असती. सोप्या भाषेमध्ये नाथ महाराज या सत्संगाला एक वेगळी भूमिका देतात. सत्संगानं माझ्यापासून अंतर निर्माण करतात. माझ्या ठाई ते एकरूप होत नाहीत, परंतु सत्संग त्याला, याच्यामध्ये व्याकरणामध्ये सत हा धातू आहे आणि संगस्तेषु पजायते. काय? सत हा धातू आहे. सत या धातूपासून साहित्य निर्माण होतं, निर्माण झालेलं आहे. आणि मग कदाचित या ग्रंथाला ज्ञानेश्वरी म्हणतात, एका ग्रंथाला गाथा म्हणतात, एका ग्रंथाला अमृत अनुभव म्हणतात, एका ग्रंथाला भागवत म्हणतात, रामायण म्हणतात. हे वेगवेगळी नावं त्या त्या ग्रंथाला का तयार झाली, याचं प्रामुख्यानं कारण आहे हा सगळा भाव हा साहित्य प्रकाराकडे गेलेला आहे. काय? प्रत्येक वाङ्मयाच्या भूमिकेतून त्या त्या ग्रंथकर्त्यांनी, त्या त्या संतांनी व्यक्त होताना व्याकरणाचा विचार करून, उपनिषदाचा विचार करून, वेगवेगळ्या ग्रंथाचा आधार घेऊन आपला भाव शब्दरूपानं व्यक्त केलेला आहे. हाच भाव विष्णुमाऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी सुद्धा ज्ञानेश्वरी ग्रंथ हा आपल्याला सगळ्यात अत्यंत प्रिय ग्रंथ आहे म्हणण्यापेक्षा सगळ्या ग्रंथाचा पाया म्हणजे ज्ञानेश्वरी. काय? ज्ञानेश्वर आपण म्हणतो संप्रदायाचा पाया आहे. ज्ञानोबाराय संप्रदायाचा पाया कसे? ज्ञानोबारांनी संप्रदाय तयार केला नाही, संप्रदाय निर्माण केला नाही, तरी ज्ञानोबाराय संप्रदायाचे पाया कसे, हा भाग जरा चिंतन करताना प्रामुख्यानं ज्ञानेश्वरीच्या भावदर्शनामध्ये जाताना हा भाग प्रामुख्यानं पुढे येतो. कारण का? चिंतन करताना ज्या पदाचा आपल्याला चिंतन करायचे, कारण हे प्रवचन हे सुद्धा चिंतन आहे. आपण याला प्रवचनला चिंतन म्हणत नाही, आपण कीर्तनाला चिंतन म्हणत नाही. आपल्या दृष्टीने चिंतन हा ग्रंथाच्या आधारानं, चिंतन हा एक विकल्प हा वाङ्मयानं सांगितलेला आहे. म्हणजे आपल्या दृष्टीने आपण जे चिंतन करतो तो एक विकल्पाचा भाग येतो. कारण आपलं चिंतन आपल्याला थांबवणार आहे, आपलं चिंतन आपल्याला थांबवणार आहे. आणि जे थांबवतं, जे थांबलं जातं त्याला चिंतन म्हणत नाही. नित्य जो अखंडित प्रवाह आहे, काय, त्याला शब्दकोशामध्ये चिंतन असं म्हटलं. तो कुठं थांबत नाही. आपलं चिंतन अवस्था झाल्या का आपलं चिंतन थांबलं म्हणजे आपण चिंतनाच्या भूमिका ठरवल्या. आपला प्रबोध काय सांगतोय? प्रबोध काय सांगतोय? प्रबोध म्हणजे ही बोधाचीच व्याप्ती आहे. काय? बोधाला सीमा आहेत, बोधाला सीमा आहेत, परंतु प्रबोधाला सीमा नाही. काय? प्रबोध ही व्याप्ती आहे. प्रबोधाची व्याप्ती कशाने सिद्ध होते? ती केवळ शब्दाने सिद्ध होत नाही, ती केवळ अनुभवाने सिद्ध होते. म्हणजे प्रबोध हा विशिष्ट शब्द नसून प्रबोध हा तुमचा आमचा अनुभव आहे. सरळ सरळ तुमचा आमचा अनुभव आहे. आपण शब्दाच्या भूमिकेत राहावं का अनुभवात राहावं, म्हणजे अनुभूतीत राहावं. अरे शब्द जिथं विरले जातात ना, तिथून चिंतन सुरू होते. जरा कानाची उंची वाढवून जरा श्रवण करा. काय?
कारण श्रवण करताना विकल्प तयार होऊ नये, ही सगळ्यात महत्वाची सावधगिरी. हे श्रवण करताना त्याचा विचार करावा लागतो. कारण इथं का विकल्प तयार होतो? कारण वक्ता व्यक्त होत असताना, कारण व्यक्ताच्या भूमिकेतून तो वक्ता ठरतो. नुसता बोलतो त्याला वक्ता म्हणत नाही काय. आणि व्यक्ताच्या भूमिकेत येताना तो आपल्या अंतःकरणातल्या भावाला अनुसरून व्यक्त होतो. म्हणून चिंतन करताना वक्त्याचा पाय इथं भावप्रमाणे येतो काय. आणि तोच भाव शब्दाच्या रूपाने व्यक्त होत असतो वक्ता. मग वक्त्याचा जो भाव आहे ना, शब्द व्यक्त होत असताना वक्त्याचा जो भाव आहे ना, तो श्रोत्याचा तयार व्हावा लागतो, तरच मेळ बसेल. जरा त्या शब्दाच्या संबंधानं, मी वक्त्याच्या संबंधानं म्हणणार नाही काय. देहाच्या संबंधानं वक्ता ठरत नाही, देहाला अनुसरून वक्ता ठरत नाही. वक्ता अंतःकरणातल्या भावाला अनुसरून तो वक्ता ठरतो काय. भाव हा अमूर्त आहे काय. माऊली ज्ञानोबारायांनी या सहज ही निवडलेली ओळी नाही, निवडलेला श्लोक नाही, हा चिंतना करता सापडलेला श्लोक आहे काय. आमचे कीर्तन प्रवचन विशिष्ट अभंग निवडावे लागतात, विशिष्ट ओव्या निवडाव्या लागतात आणि मग त्याच्यावर बोलावं लागतं किंवा व्यक्त व्हावं लागतं. जरी निवडलेलं असलं तरी सुद्धा जो निवडलेला शब्द आहे, मग त्या साहित्य प्रकारामध्ये त्याला अभंग म्हणा, ओवी म्हणा, काय म्हणायचं, ते साहित्याच्या प्रकारानं त्या शब्दाला कोणती भूमिका ठरवा. कारण साहित्य या भूमिकेतून शब्द हा व्यवहारात येतो. साहित्य या भूमिकेला घेऊन तो शब्द व्यवहारात येतो. ग्रंथाला व्यवहार करायचा आहे, ऐका, ग्रंथाला व्यवहार करायचा आहे, संताला व्यवहार करायचा आहे आणि पंथाला व्यवहार करायचा आहे. चिंतनाच्या दृष्टीने पंथ ही व्यावहारिक भूमिका आहे, संत ही एक व्यावहारिक भूमिका आहे आणि ग्रंथ ही एक व्यावहारिक भूमिका आहे. जरा श्रवण करताना जरी या भूमिका आपल्याला श्रवण करताना जरी कठीण वाटत असल्या, त्याच्यामध्ये जर या भूमिका सिद्ध करताना प्रत्येक ग्रंथाचं जर आपण दृष्टी अवलोकन केलं तर ग्रंथाच्या प्रामुख्यानं 2 अंग आपल्या दृष्टिक्षेपात येतात. 2 अंग. पहिला, त्या ग्रंथाचा अधिकारी, त्या ग्रंथाचा अधिकारी. मग तो अधिकारी पदाकडे जाताना जो ज्यांच्या मुखातून शब्द व्यक्त झाला ते अधिकारी, का ज्यांच्या निमित्तानं तो शब्द व्यक्त झाला ते अधिकारी. शब्दाच्या दृष्टीनं, व्यवहाराच्या दृष्टीनं मी या भूमिका बोलतोय. कोण अधिकारी? वक्ता अधिकारी, शब्दाच्या भूमिकेतून व्यक्त होताना वक्ता अधिकारी, काही तर श्रोता अधिकारी. इथं कोण? आपल्या प्रत्येकाच्या दृष्टीने आपण वक्ता अधिकारी ठरवला काय, बोलणारा अधिकारी ठरवला आणि स्वतः सामान्यत्व आपल्याकडे घेतलं. इथं चिंतन करताना वक्ता सामान्य भूमिकेत जातो आणि श्रोता हा विशेष भूमिकेत जातो. श्रोता विशेष भूमिकेत जातो. गीतेचं चिंतन करताना भगवान परमात्मा व्यक्त झाले. भगवान परमात्मा व्यक्त का झाले काय? भगवान परमात्मा व्यक्त का झाले तर अर्जुनाच्या अधिकारातून व्यक्त झाले. वास्तवतः भगवान श्रीकृष्णाचं म्हणजे गीता सांगण्याकरता कुरुक्षेत्रावर किंवा धर्मक्षेत्रावर भगवान श्रीकृष्ण परमात्मा उपस्थितच नव्हते, गीता सांगण्याकरता नव्हते. तरी भगवंताला का व्यक्त व्हावं लागलं काय, याचं
सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे अर्जुन आहे. म्हणून आपण भाव आपल्या दृष्टिक्षेपात देतो अर्जुनाची निव्याजे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं अर्जुन हे या गीतेच्या उत्पत्तीचं निमित्त कारण आहे. निमित्त कारण हे वास्तव नसतं. ज्या निमित्तानं आपल्याला विशिष्ट भूमिका आपल्याला प्राप्त होते, विशिष्ट भाव तयार होते, त्याला आपण सरळ कारण असं म्हणतो. म्हणजे निमित्त कारण असं म्हणतो. आता इथं बोलण्या करताना मला निमित्त कारण आहे. काय निमित्त कारण आहे? तसं बोलण्याचं कोणतंच कारण नाही. फक्त आपलं दर्शन झालं, आपण सर्व उपस्थित झाला, हे माझ्या बोलण्याचं कारण आहे. बरोबर? मी प्रवचन करता बोलण्याकरता उपस्थित राहिलो नाही किंवा आपल्यापर्यंत तेवढ्या करता आलो नाही. जर सरळ सरळ आपल्या वर्तमान स्थितीत जर या आपण ज्या काळात आहोत, ज्या वेळेत आहोत, या भूमिकेचा जर सरळ सरळ विचार केला, उदाहरणार्थ मी बोलतोय, मी व्यक्त होतोय, परंतु माझ्या बोलण्याला कारण नाही, परंतु निमित्त कारण आहे पहिल्यांदा. मग निमित्त कारण काय? आपण सर्वजण उपस्थित आहात, म्हणजे आपली उपस्थिती, आपला श्रवणीय भाव आमच्या सारख्याला बोलवतो. काय म्हणजे बोलवण्याची शक्ती कोणाची आहे? आपली आहे. काय मौली धनोबराने प्रस्तावनेमध्ये बोललेलं आहे ना, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित शे भक्ती. काय मी दुबळा आहे आणि तुम्ही महेशाच्या मूर्ती. कोणी म्हटलंय? मौली ज्ञानोबारायांनी म्हणायचे. मग इथं सगळ्यात महत्वाचा अधिकार, आपण कुणाच्या अधिकाराचा विचार केला तर तुमच्या अधिकाराचा विचार केला. तुमचा अधिकार जाणून वाक्याचं व्यक्त होणं या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आहे. उचित ते करा भाव जाणूनी खरा. काय उचित म्हणजे नेमकं ज्या भावात आहे तिथं नेमकी कशाची गरज आहे. वास्तवतः आता आपल्या सर्वांच्या भावाचा जर विचार केला तर वास्तवतः बोलण्याचीच आवश्यकता नाही. इथं जर भाव आपण जर स्वीकारला, संपूर्ण ग्रंथाचं 9033 ओव्याचं कारणच आमच्या भावाकडे जातो. म्हणून या ग्रंथाला ज्ञानेश्वरी म्हटलेलं नाही, या ग्रंथाला भावार्थ दीप असं म्हटलेलं आहे. काय केवळ भावाला नुसतं वक्त्याचा असो, मी प्रस्तावना देताना वक्ता असो न केवळ किंवा श्रोता असो, इथं भाव प्रमाण मानलेलं आहे. इथं तुमचा आमचा भाव प्रमाण आहे. जर आपला त्या पद्धतीनं तो भाव जर तयार झाला, एक एक अध्याय कशा करताय? अध्याय म्हणजे काय? पहिला अध्याय, दुसरा अध्याय, तिसरा अध्याय. हे अध्याय म्हणजे काय? अध्याय म्हणजे अभ्यास. काय अध्याय म्हणजे अभ्यास. अभ्यास करणं म्हणजे पाठांतर करणं नाही. पाठांतर करणं वेगळं आणि अभ्यास करणं वेगळं. पाठ पद्धती बोलायचं आणि ऐकायचे, त्याचा भाव नाही तयार नाही करायचा. मला थोडक्यात सांगायचं, इथं भाव सगळ्यात महत्वाचा आहे. प्रमाण नावाने आपण वेगवेगळे आहोत, देहाने आपण वेगवेगळे आहोत, परंतु या ठिकाणी भावानं मात्र आपण सगळे एक आहोत. किंबहुना भाव सगळ्यांचा एकत्वात येतो आणि सगळ्यांच्या भावाला एकत्रित आणायचे. आणि ज्या भावातून ते सगळे भाव एकत्रित येतात, भावाचे आपण प्रकार पाहिलेले आहेत, वेगवेगळे भाव सांगितलेले आहेत. याच्यामध्ये इथं सगळ्यात महत्वाचं, आता आपण प्रकृतीला अनुसरून, म्हणून विनंती करतो जरा कानाची उंची वाढवा, श्रवण वाढवा. थोडक्यामध्ये प्रकृतीला अनुसरून, गुणाला अनुसरून आपले जे 8 भाव तयार होतात, काय ते प्रकृतीला अनुसरून होतात.
गुणाला अनुसरून होतात आणि आपल्यातला स्वरूप म्हणजे आत्मा त्यालाही अनुसरून होतात. तर आपल्यातल्या त्या तयार झालेल्या भावाचं जर चिंतन केलं तर याच्यापैकी त्या भावामध्ये प्रकृतीचं म्हणजे आपल्या देहाचं प्रमाण किती, प्रकृतीचं प्रमाण किती, गुणाचं प्रमाण किती आणि त्याच्यामध्ये आत्म्याचं प्रमाण किती, याला सिद्धांताचा शब्द म्हणतात. सिद्धांताच्या पदामध्ये आत्मप्रमाण, श्रीगुरु प्रमाण आणि शास्त्र प्रमाण ही त्रिपुटी सांगितलेली आहे. आपल्याला जे भाव तयार होतात ना, या भावामध्ये आत्मप्रमाण, श्रीगुरु प्रमाण आणि शास्त्र प्रमाण. शास्त्र प्रमाण हे आपल्या प्रकृतीकडे जातं. शास्त्र प्रमाण आपल्या प्रकृतीकडे जातं. आपल्या प्रकृतीतले जी गुण आहे ना, त्या गुणाची उत्पत्ती करणारं हे शास्त्र ठरतं. कारण शास्त्र आत्मस्वरूपापर्यंत शास्त्र पुरत नाही, टिकत नाही. शास्त्र तिथपर्यंत जाणार नाही. काय शास्त्र तिथपर्यंत जाणार नाही. ते कोणतंही अवघेची शास्त्रे विद्या विनाशाशी पात्रे का म्हटलं ज्ञानोबा आहे. काय वाचूनी न होते स्वतंत्र आत्मबोधी. काय इथं सगळ्यात महत्वाचा जो आत्मबोधी आहे ना, त्याच्या दृष्टीने मला सगळ्यात महत्व सांगायचं म्हणून हे जे अवस्था होतात ना, हे वेगवेगळ्या का होतात. जर शब्द एक आहे, अनुग्रह एक आहे, गुरु एक आहे, सद्गुरु एक आहे, तरी भाव सगळे वेगवेगळे का तयार होतात. प्रश्न चिंतन शिबिरामध्ये आम्हाला हे प्रश्न केले जातात. नाम तर एकच आहे, अनुग्रह तर एकच आहे, आणि मग हे त्याची अवस्था जशी होती तशी आमची का होत नाही. त्याने आता 8 दिवसापूर्वी अनुग्रह घेतला. आम्हाला 2 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, तर त्याची होती तशी आमची का होत नाही. आम्हाला काही चुकीचं सांगितलं तर हे विकल्प तयार होतात. बरोबर. मग हे वेगवेगळे का तयार होतात. याचा अर्थ आत्मा सगळ्यांचा एक आहे हे तर आपल्याला प्रमाण आहे. आत्मा सगळ्यांचाही एक आहे. बोध एक आहे, गुरु एक आहे, बोध एक आहे, संप्रदाय एक आहे, गुरु एक आहे, संप्रदाय एक आहे. तरी हे भाव वेगवेगळे का तयार होतात. मग सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये प्रकृती भिन्न भिन्न आहे. हे आपल्याला प्रामुख्याने याचा विचार करावा लागेल. प्रकृती भिन्न भिन्न आहे. अष्टदा प्रकृती, प्रकृतीत भिन्नता आहे, गुणात भिन्नता आहे. 3 गुणाची जरी प्रकृती असली ना, परंतु त्या 3 गुणामध्ये आपल्या प्रकृतीला अनुसरून तो गुण प्रधान ठरतो. एकच गुण प्रधान ठरत नाही. आपण थोडक्यात बोलूया. त्याला सगळ्यांचा स्वभाव वेगवेगळा आहे. स्वभाव म्हणजे काय. भावच. तो भावच वेगळा आहे. मग जर भाव वेगळा आहे मग आत्मा वेगळा आहे का. मग स्वभाव वेगवेगळे का तयार झाले. हे आत्म्याला अनुसरून वेगवेगळे स्वभाव भाव तयार झाले का गुणाला अनुसरून. गुणाला अनुसरून, प्रकृतीला अनुसरून हे वेगवेगळे भाव उमटले जातात. म्हणून हे भाव अनुभवाकरता प्रमाण मानलेले नाहीत. मी उंची एवढ्या करता वाढवा म्हणलो तुम्हाला. काय हे तेवढ्या करता प्रमाण मानलेले नाहीत. हे तिथपर्यंत प्रमाण मानलेले आहे. तिथपर्यंत फक्त. काय फक्त आपल्याला हे भाव विरले पाहिजेत, मुरले पाहिजेत. त्यावेळेला पुढचा भाव तो आत्मस्वरूपाचा भाव तयार करतो. तुकोबाराय चिंतन करतात एक भाव चित्ती. काय एक भाव काही नलगे एक भावाची कारण, काही नलगे 8 भावाची कारण असं म्हटलेलं नाही. काय काही नलगे एक भावाची कारण. मग तो एक भाव कोणता, 8 पैकी कोणता. जर आपण अवस्थेचं जर चिंतन केलं तर हे वेगवेगळे भाव तयार होतात. मी त्याला भाव म्हणतो. ते
गुणाला घेऊन तयार होतात, प्रकृतीला घेऊन तयार होतात, त्याच्यामध्ये आत्म्याचाही काही अंश असतो, त्याच्याशिवाय ते होणारच नाही. काय जशी स्वयंपाक करताना भाजीला जशी उकळी येते, ती उकळी भाजीमुळे येते का अग्नीमुळे येते? मग उकळी अग्नीकडे जाते का? अग्नीमुळे उकळी येते का अग्नीला उकळी येते? म्हणा ना, भाजीलाच उकळी येते. म्हणजे ती उकळी अग्नीकडे जात नाही. तद्वत आपले हे 8 भाव तिकडे जात नाही. हाच सगळ्यात महत्वाचा भाव आहे. मला मी हे चिंतन करताना जे आपल्याला थांबवत त्याला चिंतन म्हणत नाहीत. प्रवाह कुठंच थांबत नाही. प्रवाह कुठं थांबत नाही. जो थांबणार आहे, काय जो थांबणार आहे, ज्या प्रवाहाला देशाची परिच्छिन्नत्व आहे, काळाचं परिच्छिन्नत्व आहे आणि वस्तूचं परिच्छिन्नत्व आहे. ओढाही प्रवाहच आहे, नालाही प्रवाहच आहे, परंतु याला परिच्छिन्नत्व आहे. परंतु गंगा हा प्रवाह आहे, परंतु या प्रवाहाला परिच्छिन्नत्व नाही. म्हणजे गंगेच्या प्रवाहाला देश परिच्छिन्न, काळ परिच्छिन्न आणि वस्तू परिच्छिन्न. वस्तू म्हणजे कदाचित आपण गंगा म्हणा, गंगेच्या दृष्टीने वस्तू परिच्छिन्न आपल्याला म्हणावं लागेल. पाणी तर सगळ्यातच आहे, सगळे प्रवाहातच आहे, परंतु न थांबणारा प्रवाह कोणता आहे? तो गंगेचा प्रवाह आहे. मग गंगेचा प्रवाह हा प्रवाह काय करतो तर व्यवहारच करतो. मी जसं बोललो ना, संत, पंथ आणि ग्रंथ हे व्यवहार करणारे. इथं ज्या ओव्या आपल्या समोर वाचून दाखवल्या, आपल्या समोर म्हणून दाखवल्या, त्या सर्व ओव्यातली जी सिद्धांताची ओवी आहे, एक सिद्धांताची ओवी, सिद्धांताचं पद, खऱ्या अर्थानं ते पद फक्त तुमच्या आमच्या भावाकडे जातं. वास्तवता शब्द तो तिथपर्यंत, त्या भावात तो शब्द विरला जातो, तो शब्द राहत नाही. शब्द विरला जातो, तो शब्द राहत नाही. काय वेदांत तिथपर्यंत जात नाही, उपनिषद तिथपर्यंत पोहोचत नाही. कुंटले वेदांत आणि हरपले सिद्धांत. वा, काय वेदांत तिथपर्यंत जात नाही, वेद तिथपर्यंत जाऊ शकत नाही, हे तिथपर्यंत जाणारेच नाही. कुठपर्यंत? वेदांनी अजून परमात्मा पाहिलाच नाही. ज्याच्या संबंधाने ते बोलतात ना, मी सगळ्यात वेद सांगतोय, ज्याच्या संबंधाने बोलतात, ज्याच्या संबंधानं आमचा पंथ तयार झाला. कोणाला धरून पंथ तयार झाला? वेदाला धरूनच. काय वेदाला धरून पंथ तयार झाला, म्हणजे तो मार्ग तयार झाला. परंतु वेदाने अजून तो पाहिला नाही. आम्ही रस्त्याने येत होतो, रस्त्याने येताना रस्त्यावर इथून तिथून आम्ही 400 किलोमीटर असतानाच मुंबई आम्हाला दाखवली जायची. मुंबई दाखवली जायची. जिथून आमचा प्रवास सुरू झाला, त्या रस्त्याच्या त्या दगडावरल्या शब्दाला अनुसरून आमचा प्रवास सुरू झाला. आम्हाला वेद घ्यावा लागत होता प्रत्येक ठिकाणी शब्दाचा. जसा वेद घेऊन आम्ही पुढे पुढे येत होतो, प्रत्येक दगडावर शब्द सांगत होता. मुंबई 400, मुंबई 300, मुंबई 200. असं करता करता आम्हाला मुंबईत आणून पोहोचवलं. कोणी? दगड जागेवरच होता, दगडाने काही जागा सोडली नाही. परंतु आणि आम्ही दगडाकडे पाहून चालत नव्हतो, दगडावर लिहिलेल्या शब्दाला अनुसरून आमचा प्रवास होता. परंतु मुंबईत आलो ना, ते शब्द त्या सगळ्या मुंबईत शोधले तर ते शब्दच आम्हाला कुठं भेटत. कुठे आहेत ते शब्द? आता शब्द इथपर्यंत येत नाही. ते तिथंच, तिथल्या तिथंच त्यांचं तेवढ्या पुरतच कार्य आहे, तेच कार्य आहे. शब्द तिथपर्यंत पोचणार. मुंबई आल्यावर शब्दाचं काय काम राहिलं? ज्यांचंही शब्द खंडन प्रकरण चालू आहे. वा,
शब्दखंडन, अज्ञान. हा तेच शब्दखंडन, आज्ञान खंडन. ओम तत्सत ते तर नेत हा ना. हे बोलणे ते हा ओम तत्सत ऐसी जे बोलणे ते तर नेत वा. बोलणं तिथपर्यंत नेत आहे, पण बोलणं तिथपर्यंत जात काय बोलण्याची नाही तिथं, म्हणजे व्यवहारच होत नाही कोणता. अनुभव म्हणजे काय, जिथं व्यवहारच होत नाही. म्हणून अगोदर चाललं होतं, बाबा बोलत होते, अमृत अनुभव हा व्यवहार नाही. हा ग्रंथ व्यवहार शून्य ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये कोणताच व्यवहार सांगितला नाही. गुरु शिष्य व्यवहार म्हणजे त्याच्यातही शब्द खंडन केलेलं आहे. परमात्मा अव्यवहारी सांगितलं. परमात्मा सुद्धा अव्यवहारी, कारण तो आत्म्याच्या संबंधाने त्याला परमात्मा म्हटलेला आहे. परमात्मा स्वतंत्र सिद्ध होत नाही, तो आत्म्याच्या सापेक्ष भूमिका आहे. तो परमात्मा काय आत्म्याला सापेक्ष भूमिका आहे. ब्रह्माला सापेक्ष भूमिकाच नाही. ब्रह्माला सापेक्ष भूमिका नाही, आत्म्याला सापेक्ष भूमिका आहे. आत्मा प्रमाण मानला म्हणून तो परमात्मा आहे. म्हणजे आत्मा जसं मौलिक ज्ञानोबा आहे, एक रूपक ज्ञानोबाने जे स्वीकारलंय केलंय, वराड, वराडी, वरमाय, वरबाप, या दृष्टीने जर विचार केला तर सगळ्यात महत्वाचं, सगळ्यांना वर हा धातू सगळ्यांना पूरक धातू आहे. तो वर वजा केला ना काय त्याला वराड म्हणता येणार नाही, तिला वराडीनं म्हणता येणार नाही, तिला वरमाय म्हणता येणार नाही, आणि त्याला वरबाप म्हणणार. हा सण बाप, परंतु वरबाप म्हणता येणार नाही. हा सण माय, परंतु वरमाय म्हणता येणार नाही. हा सण वराळ, परंतु त्याला वराळ म्हणता येणार, कारण वर हा धातू हा सगळ्याला पूरक आहे, पुरवठा करणारा पद आहे. त्याला त्या भूमिकेतून त्याला सिद्धांताचं पद म्हटलेलं आहे. कारण वर हा धातू स्वीकारला आणि हे रूपक तयार झालं. आणि ज्ञानोबाने हे संपूर्ण रूपक कशा करता केलं, मनानं वरा करताच केलं. वराड कशा करता, मना वरा करताच. वराडीन कशा करता, मना वरा करताच. मग म्हणून ज्ञानोबाला बोलावं लागलं. येऊनी वराडीनी बैसल्या टिकी, कोण तो नवरा नाही ओळखी. कोणाला कळा ना वर, इथं वराडालाच कळा ना. काय इथं परमार्थ करणाराला देव कळा ना. हा बाकीच्याचा विषय नाही, सामान्याचा विषय नाही. परमार्थ करणाराला देव कळा ना. परमात्म्याकडे जायचं असेल तर अगोदर आत्म्याच्या भूमिकेत यावं लागेल. परमात्म्याकडे जायचं असेल तर आत्म्याच्या भूमिकेकडे यावं लागेल. आत्मा स्वीकारल्याशिवाय परमात्म्याकडे जाताच येणार नाही. म्हणण्यापेक्षा आत्मा जर कळाला तर परमात्म्याकडे जाण्याची आवश्यकताच नाही. आत्माच हा परमात्मा आहे. हा अनुभव आहे. काय हा अनुभव आहे. परमात्मा तरी परमात्मा इसे जे एक वस्तू असे, म्हणजे परमात्म्याला वस्तू ठरवलं. परमात्म्याला ते वस्तू आहे का काय. बर तुम्ही अनुभव घेतला, आनंदाचा अनुभव घेतला, तो सांगा ना आनंद कसा आहे जरा. अजून विचारचंद्रोदय दर्शन या वेदांती ग्रंथाची जर कोटी घेतली, आपण साखर खाल्ली, उपभोगली, अनुभव कोणाचा आला, साखरेचा का गोडीचा. तुम्ही साखर खाल्ली का गोडी खाल्ली. तुम्ही खाताना तर वस्तू म्हणजे साखरेला धरून तुम्ही व्यवहार केला ना, खाण्याचा उपभोगण्याचा. साखर खाल्ली तुम्ही आणि अनुभव कसा झाला. माझं म्हणे तिथं साखरेचा अनुभव का तुम्ही सांगू शकत नाही, गोडीचा अनुभव सांगतो आपण, बरोबर ना. तिथं सगळं बाद झालं. मग आता गोडीचा जर आपल्याला अनुभव आला, साखरेच्या अनुभवात फरक राहणार आणि गोडीच्या अनुभवात फरकच नाही. बाबा साखर कशी आहे तुम्हाला आपल्याला साखरेचाच अनुभव सांगता येणार नाही, सांगताच येणार नाही. खाल्ल्यानंतर तुम्ही सांगू शकता का. खाल्ल्यानंतर म्हणजे खाणं म्हणजे पाहण्याचा विषय राहिला नाही. ज्यावेळी आपण खाल्ली ना, ती आता
पाण्याचा विषय राहिला नाही. म्हणजे तुम्ही म्हणू शकत नाही, साखरेचा अनुभव म्हणतोय मी, ती पांढरी आहे ती कशी, साखरेचा अनुभव सांगू शकत नाही. काय जाऊ द्या, साखरेचा नका सांगू, पण जी गोडी अनुभवली त्या गोडीचा अनुभव सांगायला काय हरकत आहे? गोडीचा अनुभव काय सांगायला पाहिजे ना. कारण आपण गोडी वेगळी ठरवली होती आणि आपण त्या गोडीपासून आपण वेगळे ठरवलं होतं. हे कोणी ठरवलं? आपणच ठरवलं. परंतु इथं अनुभवाच्या भूमिकेतून जायचं ठरलं ना, गोडीशी गोडी गेली मिळवली. काय ही गोडीला गोडी मिळून आली. मग आता खाली किती गोडी राहिली? मग त्या गोडीचं नाव काय? आता म्हणता येईल का परमात्मा? म्हणता येईल का? कारण इथं हे द्वैतच राहिले ना, भोक्ता आणि भोग्य. आणि मग त्याला त्रिपुटीनं जोडले भोग. भोग घडण्याकरता दोन भूमिका तयार होतात, भोग्य आणि भोक्ता. या दोन भूमिका तयार होतात. परंतु ज्यावेळेला आपण भोगात गेलो तिथं भोक्ता संपला आणि भोग्यही संपलं. आणि मग जो भोग आहे त्याला अनुभव म्हटलेला आहे. आता म्हणतो मी, आता बोलतो, मिरची तिखट आहे का तुमचा अनुभव तिखट आहे? बोलून तर पहा तुम्ही. मिरची तिखट आहे का आपला अनुभव तिखट आहे? काय बोलता येईल? आपला अनुभव तिखट आहे. इथं अनुभवाच्या दृष्टीने ना मिरचीला तिखट नाही. जरा सोप्या या विचारचंद्रोदय शब्दातल्या या भूमिका आहेत या सगळ्या. कारण हे सगळे ग्रंथ ना तिथं नेऊन ठेवतात. आणि यात तो प्रक्रिया ग्रंथ आहे, परंतु तो सिद्धांतिक ग्रंथाकडे नेण्याकरता ना इतके पूरक येते. आपल्या प्रवासाला जागा न सोडणारे, भौतिक असणारे, जड असणारे दगड आपल्याला मुंबईपर्यंत नेऊन पोहोचायला मदत करतात. तर हे प्रक्रिया ग्रंथ आपल्याला, प्रक्रिया ग्रंथ म्हणजे सगळी रस्त्याने चालत असताना सगळा परिचय देत तुम्हाला तिथपर्यंत नेऊन पोहोचवतात. त्याला प्रक्रिया ग्रंथ म्हणतात. काय म्हणजे वेदांत हा काही वेगळा भाग नाही येत. अनेकाच्या दृष्टीने वेदांत हा आपण वेगळा प्रकार सोडला. ज्ञानेश्वरला आपण वेदांत म्हणायला तयार नाही, सोप्या हरिपाठाला आपण वेदांत म्हणायला तयार नाही. आणि आपल्याला आलेला अनुभव आपण त्याला सुद्धा वेदांत म्हणायला तयार नाही. मला महत्वाची भूमिका आपल्या समोर सांगताना, मिरचीला तिखट नाही, मिरचीचा तिखटपणा आपल्याकडून सिद्ध होतो. काय कारण मिरचीमध्ये भाव नाही, कोणताच भाव नाही. मिरचीमध्ये कोणताच भाव नाही, म्हणून तिथं अनुभव नाही. कारण भावाला अनुसरून अनुभव हा शब्द तयार झालेला आहे. आपण त्याला अनुभव म्हणतो, पण अनुभव भावाला घेऊन काय तिखटपणा कोणाचा आहे? विचार आता आपण चिंतन करणं गरजेचं आहे. मग मला म्हणायचंय, जरा बोलतोच आता, आपण तिखटपणा अनुभवणारे आपणच आहेत, गोडी अनुभवणारे आपणच आहेत, खारटही अनुभवणारे आपणच आहेत, आंबटही अनुभवणारे आपणच आहेत, सगळे अनुभव घेणारे आपण आहेत. मग जर चिंतन केलं तर आपण नेमकी तिखट आहेत का गोड आहे का खारट आहेत का आंबट आहेत? बोलता येईल. आणि अतीत आहोत म्हणूनच या सगळ्या चवी घेता येतात, नाही तर घेताच नसत्या. काय हा अधिकार कृपा अवलोकेने नारायणे दिदला. काय आणि सगळ्यात महत्वाचं जे शब्दखंडन प्रकरण आहे, सगळ्यात महत्वाचं, आभेदोनी भेद राखीला अंगी, हा अनुभव प्राप्त करायचा आहे. या पहिल्यांदा या अनुभवाला गेल्याशिवाय, आता दुसरी भूमिका आपल्याकडे व्यवहारातला युक्तिवाद घेतो. आपल्याकडे संसार, आपले लग्न करून आपला जो संसार सुरू होतो, अगोदर जरी जन्माला आलो असलो ना आपला संसार सुरू होत नाही. मला जसं मौली ज्ञानोबांनी संसाराच्या अनेक व्याख्या सांगितलेल्या आहेत.
मला इथं विशिष्ट सिद्धांताकरता मी एक व्याख्या करतो आपल्या सगळ्यांच्या प्रत्येकाच्या जीवनातली. आपण ज्या संसारात पदार्पण करतो, संसारात पदार्पण करताना लग्न होऊन आपला संसार सुरू होतो, लग्न होऊन संसार सुरू होतो, बरोबर ना? मग लग्न होऊन सुरू झालेला संसार हा द्वैतात चालतो का अद्वैतात चालतो? म्हणजे द्वैतात म्हणजे नवरा आणि बायको, पती आणि पत्नी, काय हे याला अनुसरून तो संसार चालतो का आम्ही एकच आहे याला अनुसरून चालतो? आम्ही एकच आहे, ते एकत्व लग्न झालं ना, ते एकत्व कुठंच गेलं नाही. जरी उपरण्याची साडीची गाठ जरी नाही कधीच बांधली ना, तरी सुद्धा त्यांचं एकत्व कुठंच जात नाही. आपण जरी मुंबईत असलो आणि बायको जरी तिकडे गावाकडे जरी असली, आपण जरी मुंबईत असलो, पती जरी कुठं तिकडं पर राज्यात पर देशात जरी असला ना, तरी सुद्धा आपलं ऐक्य तुटलेलं नाही. लग्न झालं ना, आपलं ऐक्य एकत्र जरी राहत नसले ना, तर ते वेगळं होऊ शकत नाही. ते ऐक्यच आहे, बरोबर ना? मग ऐक्य जे प्राप्त करून स्वतंत्र, ती पत्नी मी पती, परत वास्तव अभेदात असताना संसार करण्याकरता वास्तव कल्पित भेदात यावं लागतं. त्याच्याशिवाय संसार होणार नाही, होणार नाही. वास्तव अभेद स्वीकारून पती आणि पत्नी, थोडक्यामध्ये पती आणि पत्नी एक का दोन? हे तर आपण ऐकतोच, एक का दोन? एक. मग जर एक येत तर त्यांनी पॅन्ट शर्ट घातला आणि तिनं साडी घातली, आता ऐक्याकडे वाटचाल चालू आहे. आता या भूमिकेत जर आम्ही एक आहे आणि मग तुम्ही हे वेगवेगळे का दिसतात? काय आम्ही दिसत जरी वेगळे असलो, आम्ही वाघ जरी वेगवेगळे जरी असलो, तरी म्हणजे अंतःकरणानं आम्ही मात्र एकच आहोत. एकत्व हे कुठंच बात होत नाही. तुकोबारायांनी भक्ताचा महिमा भक्ताची जाणती या अभंगामध्ये अभेदुनी भेद राखेला अंगी, वाढावया जगी प्रेम सुख, हे भक्ती प्रेम वाढवण्याकरता हा अभेद स्वीकारून परत भेद स्वीकारला. द्वैत न मोडता केले. द्वैत न मोडिता आपण ऐसे केले अर्जुन, आपण ऐसे केले. ऐसे केले म्हणजे कैसे केले? आता आपण सगळे एकच आहे. आता बोलतो मी, आता आपण प्रत्येक जण आता जसं बोलतो ना, आपण ऐकतो ना, ऐकत असताना सुद्धा आपण आणि देव एकच आहोत हा भाव आपला कुठे गेला का? प्रवचनाने परत तयार करायचं आहे? तयारच करण्याची गरज नाही. तयार. आणि मग जर आपण जर तो भावशी करू नये, परमात्म्यापेक्षा मी वेगळा नाही, मी परमात्माच आहे, त्या भावात आपल्याला कोणत्या चिंतनाची गरज आहे? आता कोणत्या चिंतनाची गरज आहे? चिंतनाची गरजच आहे, परंतु आता कोणत्या चिंतनाची गरज आहे? काय आता इथं हे भाव राहिलेलेच नाही. भाव तुकया बंधू म्हणे भावा मज निर्वावे देवा, एवढंच आलो दान मागाय असं थोर करून अपेक्षा आपली सत्संग तेवढ्या करताय. आता तुम्हाला अनुग्रह प्राप्त झालाय, बोध झाला, प्रबोध झालाय तुमचा, कशा करता सत्संग चाललाय? जर आपण चिंतन केलंय कशा करता चाललंय? अरे आपलं जे झालं होतं ना, काय ते जे झालं होतं ना, आता आपल्याला त्याच्यावर थांबायचं नाही. काय त्याच्यावर थांबायचं नाही. आपल्याला पहिला प्रश्न थांबायचा नाही. आपला श्वास कधी थांबला का? आपला परमार्थ कोणता सांगितला? महात्म्याने कोणता परमार्थ सांगितला? श्वासच सांगितला, बरोबर? तो थांबला का कधी? मग तुमचे सुख दुःख हे सगळे कुणकडे जातात? मड्याकडे श्वास नाही, प्रेताकडे श्वास नाही. मड आनंदित आहे का दुःखी आहे?
म्हणजे सुखी आहे का दुःखी आहे? बरं जाऊ द्या, सुख दुःख हे दोन दोन झालं, परंतु मड आनंदित आहे का? नाही. का? श्वास नाही. सगळ्यात महत्वाचं ना, श्वास नाही, श्वासाचा अभाव आहे. अरे श्वास व्यावहारिक भूमिकेतून त्याला आत्मा म्हटलेला आहे. व्यावहारिक भूमिकेतून त्याला आत्मा म्हटलंय. तुम्ही प्रकृती जर वजा केली तो तो आत्मा एक ब्रह्म आहे. आणि हे तुमच्या साधना, डोळे झाकून बसणं, चिंतन करणं कशा करता ना, हे तुम्ही जे जमा केलंय ना, काय ते बात करायचे. म्हणजे याचा अर्थ देहाला काडी नाही लावायची. काय? नाश पद्धत आणि बाद पद्धत. शास्त्रामध्ये दोन पद्धती आलेल्या आहेत. काही आपल्याला नाश पद्धत स्वीकारावी लागते काही ठिकाणी, आणि काही ठिकाणी बाद पद्धत स्वीकारावी लागते. स्वीकारावं लागतं ते. देह हा मूळताच नाशिवंत आहे. मूळ, कारण ऐसा त्याचा स्वभावच आहे. काय? स्वगत भेद. काय? ते नाश होण्याकरताच उत्पत्तीला आलेलं आहे. काय? हे नाशिवंत आघव स्वभावे, प्रकृतीजात आगवे हे नाशिवंत स्वभाव, शरीरजात आगवे हे नाशिवंत स्वभावे, म्हणून तू झुंजावे पंडू मारा. हे स्वभावताच नाश आहे याचा. काय? याचा नाश, याचा बाध नाही. ऐका, स्वप्न स्वप्न त्याचा बाध आहे, त्याचा नाश नाही, त्याचा बाध आहे. बरोबर ना? मग स्वप्न आणि देह या दोन्हीचा संबंध कसा येतो? आपल्या दुःखाचं कारण हेच आहे. वास्तवता प्रकृतीनं तो आत्मा आहे. प्रकृतीनं तो आत्मा आहे, नाहीतर तो आत्मा सुद्धा नाही. काय? प्रकृतीनं तो पिंड आहे. प्रकृती वजा केली जरा, प्रकृती म्हणजे देह, कर्म आणि वासना, ही त्रिपुटी, याला तर मरण म्हणतात. ही त्रिपुटी वजा जर केली, आता काय? आत्मा तर राहिला नाही, पिंड राहिला नाही. पिंड राहिलं नाही. मग आता खाली काय शिल्लक राहिलं? म्हणा ब्रह्मांड. ब्रह्मांड, ब्रह्मांड हे ज्याच्यातून आपला पिंड तयार झाला. कुठून झाला? ब्रह्मांडातून. गर्भवती स्त्रीच्या उदरामध्ये जी गर्भधारणा झाल्यानंतर काय, तो जो पिंड गर्भामध्ये वाढतोय, तो असणारा त्याला पिंड म्हटलेला आहे. तो पिंड ऐका, तो वाढतो. थोडक्यात वाढ सांगतो. ज्यांना गर्भ राहिलाय ना, त्या गर्भवती स्त्रीची आत्मा प्रमाण मानून तो वाढतो. गर्भवती स्त्रीचा आत्मा प्रमाण मानून तो वाढतो. कुठपर्यंत वाढतो? फक्त 7 महिन्यापर्यंत. काय? 7 महिन्यापर्यंत त्या गर्भवती स्त्रीच्या आधारानं तो गर्भ वाढतो. पण 7व्या महिन्याचा गर्भ झाला ना, आता त्याच्यामध्ये या विश्वात असणारं जे चैतन्य आहे ना, ते चैतन्य त्या गर्भामध्ये स्थापित केलं जातं 7व्या महिन्यात. म्हणून तिथं पहिला संस्कार केला जातो. गर्भाधान संस्कार म्हणतात त्याला सोप्या भाषेत. त्यावेळेला त्या गर्भवती स्त्रीचा श्वास दुप्पट होतो. सांगण्याची गरज नाही. त्या गर्भामुळं आपोआप त्या स्त्रीचा 7वा महिना लागला का तिचा दुप्पट श्वास होतो. एरवी जी श्वासाची गणना सांगितली ना, 21,600 वेळा जे गणित सांगितलं ना, त्या 7व्या महिन्यामध्ये त्या श्वासाचं गणित बदललं जातं. ते दुप्पट होतं. एक्झाम्पल 43,120 हा दुप्पट झालेला श्वास त्या गर्भात असणाऱ्या बाळामध्ये तो चैतन्य स्थापित होतं. आपला वाढदिवस कोणता आहे? तुम्ही कधी साजरा करता? जन्म कधी झालेला आपला? देहाचा आणि आत्म्याचा कुठं संबंध आला? पिंडाचा.
मला ते सांगायचे. आणि पिंड, प्रकृती, त्याला देह म्हणा, कर्म म्हणा, वासना म्हणा, गुण म्हणा, या सगळ्याच्या आधाराने 36 तत्व घेऊन तो आत्मा तयार झाला. मग आत्मा कोण आहे? 36 तत्वांना तो आत्मा तयार झाला. विचार चंद्रोदय दर्शन मध्ये सांगितलंय बाबा. काय 36 तत्वांना जर तो तयार झाला तर तो आता आत्मा आहे का हरी आहे? 36 तत्वाचा मूळ हरी. हरी हे आत्मवाचक पद आहे. हरी हे आत्मवाचक पद आहे. आणि हे 36 तत्व घेऊन तो आपला चैतन्य तयार झालं, पिंड तयार झाला. त्याला बऱ्याच जणांचा आश्रय आहे म्हणून त्याला पिंड म्हणतात. जर आत्मा समजा उदाहरणार्थ आत्मा गेला, जीव गेला आणि त्याच्यानंतर 10 दिवसांनी त्याला पिंड म्हणतो आपण. आता तिथं जीव गेला ना, तिथं जो पिंड आतमध्ये होता तो पिंड आता काडी लावल्यानंतर, अंत्यविधी झाल्यानंतर, अग्निसंस्कार झाल्यानंतर तो पिंड राहतो का? मग राहतो तर 10व्या दिवशी ते पिंड तयार केले जातात. ते पिंड कोणाचे आहेत? ते पिंड म्हणजे काय? पिंड म्हणजे काय? पिंड म्हणजे काय? पिंड म्हणजे त्याचा एकच अर्थ होतो. पिंड म्हणजे प्रत्येकाचं स्वरूप, खाली स्वरूप शिल्लक राहतं. तिथं आकार मावळला जातो, रूप मावळलं जातं, नाव मावळलं जातं आणि खाली स्वरूपानं उघडा पडत होतो. गाडगं फोडलं म्हणजे माती आपल्या मूळ स्वरूपानं उघडी पडते. माती आपल्या मूळ स्वरूपानं. एरवी गाडग्यानं झाकून टाकली. काय आड आपण बैसला, काय देव आड आपण बैसला, हा इंगळोबरांचा अभंग आहे. देव प्रगटची लपाला, आड आपण बैसला. काय इंगळोबरांची भूमिका सांगितलेली आहे. त्याला प्रतिबंध तयार झाले. संत वाङ्मयामध्ये अनेक भूमिका गेल्या. अहो, मातीनं पाणी झाकून टाकलं, मातीनं पृथ्वीनं पाणी झाकून टाकलं. पृथ्वी कुठून आली? पाण्यातून आली. पृथ्वी म्हणजे काय? माती, दगड, त्याला पृथ्वी म्हणायचं ना. काय परंतु या सगळ्यांनी पृथ्वी पाणी झाकून टाकलं. पाण्याने अग्नी झाकून टाकला. पाणी कुठून आलं? अग्नीतून आलं. मग पाणी अग्नीतून आलं. अग्नी पाण्याला चटका बसतो का? कारण त्या पाणी झाकून टाकलं अग्नी. पृथ्वीनं पाणी झाकलं, पाण्याने अग्नी झाकला, अग्नीनं वायू झाकून टाकला. कारण अग्नी वायूतून आला, त्याने वायू झाकून टाकला आणि वायूने आकाश झाकलं. आपल्याला दिसत आहे ना, त्याला आकाश म्हटलेलं नाही. आपल्याला दिसतंय, आपण दिसतंय म्हणून त्याला आकाश म्हणतो. म्हणून आपल्या प्रत्येकामध्ये आकाश आहे हे आपल्याला खरं वाटत नाही, अजून आपल्याला स्वीकारत नाही. जे बाहेर जे आहे ना ते सगळं आपल्यात आहे, सगळं आपल्यात आहे. जसं तुम्ही पृथ्वीत जाऊन पहा, तुम्हाला किती खोलवर जाता येतं ना. पृथ्वीत जाताना तुम्हाला काहीही सापडेल, तसं तुम्ही आपल्यात जाऊन पहा, आपल्यात जाऊन पहा, तुम्हाला काहीही सापडेल, काहीही सापडेल. जे आपण पुढं पाहिलं नव्हतं, वाचलं नव्हतं, ऐकलं नव्हतं, ते सुद्धा हे सगळं सापडेल. या तरी सुद्धा या सगळ्याला कारण कोण आहे? मला सांगायचंय, आपलं मूळ स्वरूप आहे. अवतरली गाडग्या गाडान पृथ्वी अनोळख झाली मुडा. वा टिपू झाला कानाडा वनित वासा. वा या सगळ्या अंगानं याच्यामध्ये आपल्या ठिकाणी तो आत्मा आपल्याला फक्त शब्दाने आपल्याला तो खरा वाटतोय. आपण शब्दाने स्वीकारला, शब्दाने आपण त्याच्याकडे गेलो, परंतु त्याचा अनुभव काय? संपलं प्रवचन. फक्त मी शेवटी सिद्धांताची ओवी आपल्यासमोर म्हणून दाखवली. कारण या सगळ्या ओव्यानं या सगळ्या ग्रंथाचा म्हणा, सगळ्या
अध्यायाचा म्हणा आणि सगळ्या ओव्याची भूमिका ही सिद्धांताकडे नेण्याकरता असते, सिद्धांताच्या. आणि आपल्याला प्रमाण सिद्धांत प्रमाण आहे, काय सिद्धांत प्रमाण आहे, शब्द प्रमाण नाही, सिद्धांत प्रमाण आहे. शब्दालाच वेदांत म्हणतात आणि शब्दाला सिद्धांत म्हणतात. माफ करा, शब्दच बोध आहे, शब्दच प्रबोध आहे. बरोबर ना? आपण हे समजले, परंतु शब्द खुंटले जातात आणि सिद्धांत थांबले जातात. हे तिथपर्यंत जात नाही. तिथं फक्त शिल्लक राहताना हा प्रत्येकाचा अनुभव. आणि अनुभव म्हणजे काय? आपल्या दृष्टीने अनुभवाची परी कौतुके दावीत जाती. ज्ञानोबारायांनी शेवटी ही भूमिका स्वीकारली. फक्त खाली शिल्लक अनुभव राहतो, काही शिल्लक राहत नाही, काही शिल्लक राहत नाही, फक्त खाली स्वरूप. आता तो आत्मा आता सिद्ध कसा करायचा? आत्मा तर आहे, आत्मा आहे म्हणून परमात्मा आहे. इथं आत्मा सिद्ध कसा करायचा म्हणजे दाखवायचा कसा? आज तंत्रज्ञान तिथपर्यंत जाऊन पोहोचलं. आपल्या शरीराचं कोणत्याही स्टाईलनी, सर्जिकल स्टाईल म्हणा, तर कोणत्या स्टाईलनं, कोणत्याही सूक्ष्मदर्शक यंत्रानं आज खूप सुधारित भूमिका आल्या, तरी सुद्धा आत्मा पाहिला नाही. डॉक्टरने आत्मा पाहिला नाही, प्रमाण मानलाय. काय प्रमाण मानलाय? अजून पाहिला नाही. सूक्ष्मदर्शक यंत्रानं तो शरीराच्या सूक्ष्म भागापर्यंत जातो, आत्म्यापर्यंत जातो, परंतु तो आत्मा अजून डॉक्टरला दिसला नाही. तुम्ही आम्ही पाहिला का नाही? सांगू नका, सांगता येणार नाही, परंतु पाहिला म्हणजे अनुभवला का नाही? अनुभवाने जोगे नो हे बोलायचं. वा, अनुभव आला परंतु बोलण्याजोग नाही, बोलता येत नाही. म्हणून तर म्हणले कोणतरी, कसे बोटानु दाखवू तुला. काय हे पाहायचा विषय नाही, सांगायचा विषय नाही आणि ऐकायचा विषय नाही. आणि मग आतापर्यंत तुम्ही कोणाच्या संबंधानं ऐकत होते आणि आतापर्यंत तुम्ही कोणाच्या संबंधानं बोलत होते? सगळे ग्रंथाचे वेगवेगळे अध्याय तयार झाले, प्रकरण तयार झाले, ओव्या तयार झाल्या. या सगळ्या भूमिका कोणाकडे जातात? तर तुमच्या आमच्या अनुभवापर्यंत जातात. म्हणून ज्ञानेश्वरी हा आपला ज्ञानोबारायांचा तर अनुभव आहेच, पण ज्ञानेश्वरी तुमचा आमचा मूर्त अनुभव आहे. कोणाचा? तुमचा आमचा. आपण ज्ञानोबारायण यांना आलेला अनुभव सांगतो. अहो, ज्ञानोबारायांना आलेला अनुभव, हा अनुभव कोणा कशा करता सांगायचा? ज्ञानोबाराय अशी होते, ज्ञानोबाराय तशी होते, तुकोबाराय अशी होते, तुकोबाराय तसे होते, श्रीपाद बाबा अशी होते, रामदास बाबा तसे होते. हे काय लौकिक सांगायचं का त्या महात्म्याचं? कसे होते? सांगता येणार नाही, दाखवता येणार नाही. आणि मग हे ग्रंथ अनुभव सिद्ध करण्याकरता ग्रंथ आहेत. आणि अनुभव खाली हे सांगताना, वेगवेगळ्या भूमिकेतून सत्संग करताना, सांगताना, प्रवचन संपताना फक्त आपला अनुभवच खाली शिल्लक राहतो. आणि फक्त आपण प्रवचन नाही स्वीकारायचं, आपल्याला इथं त्या शब्दानं आलेल्या अनुभव स्वीकारायचा. आणि तेवढ्या करता हा सत्संग आहे. आजचं प्रवचन म्हणत नाही मी, तेवढ्या करता हा सत्संग आहे. बोलतात आता बाबा, व्यासपीठावरून बोललं जातं, आता काहीच करण्याची गरज नाही, आता काहीच करण्याची गरज नाही, सगळं झालंय, आता ज्ञानेश्वरी वाचायची गरज नाही, आता कोणताही ग्रंथ वाचायची गरज नाही, क्षमा मागून बोलतो, आता वारी करण्याची गरज नाही, आज कीर्तन ऐकण्याची गरज नाही, फक्त आमची कीर्तनाला या, बाकीचे कीर्तन कोणाला जाऊ नको, ऐकायची गरज नाही. कुठपर्यंत ऐकता, कुठपर्यंत ऐकता? आणि आमच्या कीर्तनाला सगळे लक्झरी करून आले पाहिजे, दंडक.
मला हे विकल्प बोलायचा नाही, हे त्या बोलण्यातल्या भूमिका नाही त्या. मला एकच सांगायचं आहे, जेवढे ग्रंथ तयार झाले, जेवढे संत तयार झाले आणि जेवढे पंथ तयार झाले, पंथ म्हणजे आपला प्रत्येकाचा अनुभव आहे, संत म्हणजे आपला प्रत्येकाचा अनुभव आहे, आणि ग्रंथ म्हणजे आपला सगळ्यांचा अनुभव आहे. तो अनुभव म्हणजे सोडलेली शिदोरी आहे आणि ग्रंथ म्हणजे ही बांधलेली शिदोरी आहे. आपण ड्युटीवर जाताना डबा नेतो, काय ग्रामीण भाषेमध्ये ग्रामीण भागामध्ये शिदोरी नेतात शेतात. मग ही बांधलेली शिदोरी कशा करता? मला ना खाण्या करतात, काय खाण्या करतात. बांधलेली शिदोरी खाण्या करतात. मग ती शिदोरी खाण्या करता सोडावं लागेल का नाही? सोडावं लागेल की नाही? ती सोडणं आणि ती खाणं, बरोबर ना? मग खात असताना जी रुची आहे, जी गोडी आहे, ती पदार्थाकडं शिल्लक राहत नाही, ती तुमच्या आमच्याकडं जाते. जेवण करताना घासानं आपण एकेका घासानं वेगवेगळ्या चवीनं आपण तृप्तीपर्यंत जातो. मग तृप्ती झाली जैसी साधने सरती आपैसी. आता तृप्ती झाली म्हणजे आतापर्यंत ज्या गोडीनं, ज्या चवीनं तुम्ही जे पदार्थ स्वीकारले, आता ती गोडी, ती चव, तो अनुभव कुठं गेला? गोडी मिळाली, प्रवचनच संपलं, काय कुठं गेला? तो सगळा आता तो तुमचा अनुभव आहे. आता तो तुमचा आता तो वारीनं सांगता येणार नाही. जेवत असताना आम्ही सांगू शकतो, भाजी जरा खारटच झाली, जरा तिखटच झाली, जरा गोडच झाली, हे जेवत असताना बोलू शकतो. परंतु त्याच घासानं, त्याच पदार्थानं आम्ही तृप्तीपर्यंत गेल्यानंतर आता काय सांगू शकतो? काय सांगू शकतो? तिथं तुरटपणा, खारटपणा, तिखटपणा, गोडपणा तिथं काहीच राहिला नाही. तिथं फक्त आनंद तयार झाला. तुम्हाला विचारलं, हात धुतला तुम्ही, जेवण पूर्ण झालं, तुम्हाला जेवण कसं काय झालं? फक्त एकच वाक्य येतं, शब्दानं सुद्धा बोलता येणार नाही. मुकाया साखर चाखाया वा मुका, बोलता ती बोली बोलवी. याला अनुभव म्हणतात. म्हणून अनुभवाची परी तुके. मौली ज्ञानोबारायांनी या 12व्या अध्यायामध्ये हाच भाव, मी भाव म्हटलो, ओवी म्हणणार नाही, भाव, कारण याच्यातली एक एक ओवी म्हणजे जशी काड्याची पेटीतली एक एक काडी म्हणजे अग्नी आहे, अग्नी आहे, अग्नी प्रज्वलित करणार आहे. तसा हा ज्ञानेश्वरीतला एक एक शब्द आपल्यातला भाव प्रगट करणार आहे. भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोपटी दैशी दीपकळी का धाकुटी बहु ते जाते प्रगटी तैसी ते तसद्बुद्धी इथे कुटी म्हणू नये. हा असणारा मूर्त अनुभव आपण नुसता प्रवचनात सांगाय करता नाही, प्रत्यक्षात आपल्याला काय थिअरी म्हणून महात्म्याने दिला नाही, तर प्रत्यक्षात प्रॅक्टिकल आपल्याला दिलं. प्रॅक्टिकल थिअरीचा परमार्थ बाबांनी त्याला एवढं महत्व दिलं नाही, प्रॅक्टिकलला सगळं महत्व देण्यात आलं. मग आपल्या आता हे जे प्रवचन ऐकतो आपण, ही थिअरी आहे का प्रॅक्टिकल आहे? बोलू शकत नाही आपण म्हणू शकत नाही याला थिअरी म्हणून, कारण थिअरी म्हणू तर आम्हाला आमचा अनुभव आमच्याकडे तयार आहे. त्या सांगणाऱ्याला किती आहे त्याचा भाव तयार आहे हे माहित नाही, पण आम्ही भाव घेऊन बसलेलो आहे. भाव घेऊन आम्ही बसलो, आमचा भाव तयार आहे. तयार असलेल्या भावानंच आम्हाला, आपण जसं दररोजचं दिवस सुरुवात होताना नवीन उर्मी, नवीन ऊर्जा, नवीन जीवन, कारण झोपेतून उठलो म्हणजे आपला तो एक पुनर्जन्मच आहे. नवीन दिवस, नवीन ऊर्जा, नवीन उर्मी घेऊन आपण उठतो आणि त्याला अनुसरून आपलं जीवन तो दिवस घालवतो. तो आपापल्या कर्मात घालू, धर्मात घालू, कुठं घालू,
परंतु ती ऊर्जा घेऊन आम्ही उठतो ना, तसा हा सत्संग आपल्याला दररोज आवश्यक आहे. जेवण जसं आवश्यक आहे ना दररोज, तसं हा सत्संग महत्वाचा आहे. कोणत्या भूमिकेतून महत्वाचा आहे मी म्हणणार नाही. आपल्याला का गरज आहे, आपल्याला मी तर म्हणतो आता आपल्याला याचीच गरज आहे. आणि हा सत्संग बाबा संपत बाबा हेच वार आमच्याकडे येत आहे. आम्ही हे कारण वाऱ्या अतिमाप चाले सध्या आम्ही खूप दिवसापासून हा सत्संग आम्ही ऐकून आहोत, पाहून आहोत आणि अनुभवून सुद्धा प्रसंगी आहोत. तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. संप्रदायाच्या दृष्टीने, कार्याच्या दृष्टीने हे कार्य आपण अविरतपणे आपण हे चालू ठेवलं, त्याबद्दल आपली मी कृतज्ञता व्यक्त करतो. मनापासून धन्यवाद देतो. परत एकदा या निमित्तानं आपणा सर्वांचं भावदर्शन झालं. मला व्यक्तिदर्शन महत्वाचं नाही, आपणा सर्वांचं भावदर्शन झालं. ज्ञानेश्वरी सुद्धा ही भावदर्शन घडवणारी आहे. या निमित्तानं आपलं भावदर्शन झालं. मी आमचं भाग्य समजतो. आम्हाला माहित नव्हतं या दृष्टीने आम्ही आलो नाही, परंतु इथं आल्यानंतर बाबांनी सांगितलं आपल्याला प्रवचन करायचं. म्हणलं प्रवचन काय? बाबांनी सांगितलं आज आपलं सेपरेट प्रवचन नाही, हा सत्संग आहे, देवीचा सत्संग आहे. त्या भूमिकेतून आपल्यापर्यंत उपस्थित राहण्याचा वेगळ्या कारणाने एक योग आला आणि तो त्याला आपल्या उपस्थितीने तो योग आला, त्याला क्षेमही झाला. आणि हे सगळं बाबांनीच घडून आणलं. म्हणून हे झालेली वाक्पुष्प प्रवचन सेवा तुमच्या सगळ्यांच्या चरणी हा माझा भाव समर्पित करतो. सर आपण तीर्थाला गेल्यानंतर ना पानं फुलं अर्पण करतो ना, हे म्हणायला ते पानं फुलं असतात, परंतु नुसते पान फुलवायचे नसतात. त्या पान फुलाला अनुसरून आपल्यातला भाव समर्पित करायचा असतो. परंतु पुजाऱ्याचे पान फुलं व्यवस्थापन पान फुल काढता काढताच हाल चालले. भाव तिथं कोणीच अर्पण करायला तयार नाही. म्हणून हा भाव सगळ्यात महत्वाचा आहे. आणि तो भाव माझा जशी उर्मी तयार झाली, जशी म्हणजे भाव तयार झाला, तोच भाव मी आपल्यासमोर व्यक्त होण्याचा मी प्रयत्न केला असतो. परत एकदा सर्वांना कृतज्ञतापूर्वक सर्वांना वंदन करतो, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि झालेली ही माझी वाक्पुष्प सेवा सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद रामदास आज काय वेळ आहे, साक्षात बाबा सुद्धा पोपट बाबा सुद्धा उपस्थित आहेत. नावं घेण्याची आवश्यकता नाही. आपण सगळेजण एवढ्या संख्येनं तर नेहमी सत्संगाला हीच मंडळी, अशी मंडळी कीर्तन प्रवचनाला हजारो मंडळी असते, हजारो मंडळी असतात, परंतु ती वक्त्याला बोलवत नाहीत, म्हणजे वक्त्याला बोलायला लावत नाहीत. आपला भाव आमच्या सारख्याला बोलायला लावतो. म्हणून मी त्या भावाला वंदन करतो आणि माझ्या वाणीला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. शांती ब्रह्म एकनाथ महाराज. जगद्गुरु संत तुकाराम महाराज. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा. सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की. सर्व संतन की जय. आता विश्वात्मके देवी हे भाग्यज्ञ दोषावे दोषोणी मज द्यावे कसाय नाही. एकळाची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी नदी वाढो. उता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरिताचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाव जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. वर्ष सकळ मंगळे ईश्वर निष्ठांची मांदिराणी
अनवरत भूमंडळी भेटतु तया भूता चला कल्पत तुझे आरंभ चेतना चिंता तुझे गाव ओढती जे अर्णव पियुषांच चंद्रमे जे आलांचन मार्तंड जे तापहीन ते सर्वांसा सज्जाना श्रीदेव तू टिंबवणा सर्व सुखी पूर्ण होणी ती योगी भजिजो आदि कृती अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी दृष्टादृष्ट विजयी होवावेजी एक म्हणे ती विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला हरि ओम शांती शांती धन्यवाद.